नमस्कार. आज मी माझ्या शेतावरचं स्टार फ्रूट जे आहे जे फ्रुटिंग करतं आहे त्याचं एअर लेअरिंग गुट्टी कलम करणार आहे. बघूया. प्रयोग म्हणून मी ही अशी पिशवी घेतली आहे आणि हे कोकोपीट आहे ओलं करून घेतलेलं. हे मी ह्या पिशवीत घालणार आहे. अशा प्रकारे ह्या अशा मी छोट्या छोट्या पिशव्या बनवल्यात. ह्या आता का बनवल्यात हे पुढे बघूया. हे ते स्टार फ्रूटचं झाड आहे आणि तुम्ही बघू शकता याला फ्रुटिंग आहे. अशा झाडांनाच ग्राफ्टिंग करा ज्या झाडाला ऑलरेडी फ्रुटिंग आहे आणि ज्या झाडाची फळं चांगली आहेत. इथे एक गोल काप घेणार आहे. ही बघा त्याची कात कशी अलगद निघते. याच्यावरती एक छोटासा लेयर असतो, तो थोडासा स्क्रॅप केला पाहिजे म्हणजे की अन्न जो पुरवठा आहे तो ट्रान्सफर नाही होत. तर ही जी मी पिशवी बनवलेली तिला मध्ये असं खाप मारायचा म्हणजे ही ओपन होते आणि याच्यामध्ये आपल्याला जो आपण ग्राफ्टिंगसाठी कट मारलेला आहे तो याच्यामध्ये घुसवायचा. मी एकटाच सगळं करत असल्यामुळे हेल्पिंग हँड नाही आहे, त्याच्यामुळे मी काय केलं ही दोरी मी ऑलरेडी इथे गाठ मारून ठेवली आहे. म्हणजे पिशवी इथे लावली की सरळ आपण दुसऱ्या हाताने त्याला बांधू शकतो. ही पिशवी अशी उघडायची आणि इथे असं त्याला गोल ॲडजस्ट करायचा. असं त्याला गोल अशी दोरी बांधत जायची. असं मी बांधलंय. तर ह्याला मी एक काळी पिशवी बांधणार आहे. त्याचं कारण मी माझ्या वाचनात असं आलेलं की ह्याला आपल्याला आता 2-2.5 ते 3 महिनेपर्यंत असं सोडून द्यायचं आहे. तर काय होईल जेव्हा सूर्यप्रकाश ह्या पिशवीवरती पडेल किंवा गरमी होईल तेव्हा याच्या आतमधला मॉइश्चर निघून जाईल. तर तो मॉइश्चर निघून जाऊ नये म्हणून ही काळी पिशवी बांधली तर फायदेशीर होते. मला माहिती नाही मी बरोबर करतोय की चुकीचं, ते जरा मार्गदर्शन करावं. फायनली हे असं दिसतं. असे मी याला आता 3 कलम केलेले आहेत. त्याचा रिझल्ट एक 2-2.5 महिन्याने मी तुम्हाला दाखवतो. धन्यवाद.